अशी आपली पालक भाजी तयार आहे। खूप सुंदर झाली आहे। तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब। मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। भरपूर सारा पाऊस पडतोय तर भजीची आणखी एखादी रेसिपी तर झालीच पाहिजे। या आधी आपण भजीची खेकडा भजी, मूग डाळीची भजी, मिरची भजी ह्या रेसिपी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट केले आहे। त्याचे लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। आणि आज आपण पालक भजीची रेसिपी करणार आहोत। भजी करायला खूप सोपी आहे, पटकन होते, इझी, घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात होते। फक्त पालक हा इम्पॉर्टंट म्हणजे इन्ग्रेडियंट्स गोष्ट आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बनवण्यासाठी तर मी पालक घेतली। आता आपण काय करणार आहोत, हिचे नाही का 3 तुकडे म्हणजे असे या पद्धतीने व्यवस्थित करून घेणार आहोत, जेणेकरून भजी व्यवस्थित करता यावीत। मधून कापून घ्यायचे, 3 भाग करून घ्यायचे, इनफ आहे तेवढे। चला तर मी करून घेते। व्यवस्थित मी चिरून घेतली आहे। त्याच्यानंतरून आपल्याला खेकड्या भजीसारखं ह्याचं बॅटर करायचं आहे। त्याच्यामुळे खूप थिक नाही करायचं, म्हणजे थिक करायचं, खूप पातळ नाही पाहिजे। तर मी इथं बेसन पीठ आवश्यकतेनुसार टाकायचे, कमी जास्त। इथं मी 1 वाटी घेतले, तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता। त्याच्यानंतरून मी इथं तांदळाचं पीठ घेतले, ते 1-2 चमचे टाकले। 2 चमचे इनफ होतात कुरकुरीतपणा येण्यासाठी। त्याच्यानंतरून मी इथं 1 चमचा लाल तिखट, त्याच्यानंतरून हिरव्या मिरचीचे तुकडे 2-3, फक्त लाल तिखट टाकलं तरी चालतं। त्याच्यानंतरून हळद, त्याच्यानंतर ओवा, त्याच्यानंतर ओवा व्यवस्थित कुस करायचा आणि टाकायचा। त्याच्यानंतर मीठ व्यवस्थित कुस करायचं, कोरडंच कुस करायचं, टाकायचं। असं कोरडंच आधी मिक्स करून घ्यायचं। हार्डली 1 ते 2 चमचे पाणी लागतं ह्या भजीला, त्याच्यामुळं मॉइश्चर असतं। त्याचं मिक्सचर तयार आहे। सोडताना हे असं सुट्ट करून सोडायचं, जेणेकरून थोडीशी पालक दिसली पाहिजे, अशा पद्धतीने। चला तर मग आता तळून घेऊया। बिलकुल जास्त वेळ नाही ठेवायचं, मॉइश्चर असतं, पाणी सुटतं खूप सारखं मीठ टाकल्यामुळं। शक्यतो तुम्हाला जेव्हा करायचं त्याच टायमाला मीठ टाका। आता आपलं इथं तेल एकदम व्यवस्थित गरम आहे भजी करण्यासाठी, तर आपण तळून घेणार आहोत व्यवस्थित। तर मी पाहते आधी व्यवस्थित आपलं तेल गरम झालं आहे का, थोडंसं टाकून। तर हा व्यवस्थित गरम झालं आहे। आता आपण भजी सोडणार आहोत। सगळ्या भजी आपण सोडूया आणि तळून घेऊया। चला तर मग व्यवस्थित, तर या पद्धतीने सोडायच्या, जेणेकरून पानं थोडीफार दिसली पाहिजे। त्याच्यामुळं शक्यतो जेव्हा करायची तेव्हाच मीठ टाका, नाहीतर खूप पाणी सुटतं। गॅस मीडियम करायचा भजी टाकले तेव्हा। तर मी सगळे भजी सोडून घेते आता। सर्व भजी सोडून झाले, तर मी आता व्यवस्थित त्याला टर्न करते। तळून घ्यायचं, बारीक मीडियम फ्लेम करायची आणि तळून घ्यायचं। तर आपली भजी एकदम व्यवस्थित तळून झाली आहे। आता मी काढून घेणार आहे साईडला। तर मी तुम्हाला आवाज दाखवते भज्यांचा। खूप कुरकुरीत होतात, खूप छान होतात। गॅस बारीक करायचा, नाहीतर करपण्याची शक्यता जास्त असते। तर हे पहा, एकदम कुरकुरीत होतात या पद्धतीने। आता मी अजून दुसरे पण सोडून घेते, बाकीचे सोडून तळून घेणार आहे। चला तर मी बाकीचे सोडून ते पण तळून घेते। खूप छान होतात, एकदम कुरकुरीत होतात, मस्त होतात। चला तर मी बाकीचे पण असेच करून घेते। आता टर्म सोडते भजींची, टाकली आहे भजींची, म्हणजे दुसऱ्यांदा आपण टाकून घेतलेत। आणि ही सुद्धा मी व्यवस्थित तळून घेणार आहे आता। खूप पटकन तळले जातात। दुसऱ्यांदा पण व्यवस्थित तळून झालेत, आता ते पण मी साईडला काढून घेते। खूप टेस्टी लागतात, खूप सिंपल आहेत आणि खूप टेस्टी पण लागतात। आपली पालकाची भजीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। भेटूया नवीन रेसिपी सोबत।